नमस्कार मंडळी, आज आपण बाप्पासाठी बनवणार आहोत तळणीचे मोदक। मला तर तळणीचे मोदक जास्त आवडतात उकडीच्या मोदकांपेक्षा। आणि आज आपण जी रेसिपी बघणार आहोत त्यामध्ये आपले मोदक कसे कमीत कमी तेल वापरून बनवायचं आहे ते आपण बघूया। चला तर करूयात रेसिपीला सुरुवात। मोदकांसाठी आपण प्रथम पीठ मळून घेऊयात। त्यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकलेला आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये वरतून तुपाचं मोहन टाकणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तुपाच्या मोहनामुळे आपले मोदक हे खुसखुशीत बनण्यास मदत होते। आता आपण हे नॉर्मल चपातीच्या पिठासारखं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यावर एका ओल्या फडक्याने झाकून हे पीठ बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपण सारण तयार करायला घेऊया। प्रथम एका पॅनमध्ये खसखस व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये तूप टाकून ही व्यवस्थित परतायची आहे। खसखस परतली की त्यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे। येथे मी 1 वाटी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे। येथे मी पाऊण वाटी गूळ आणि 1/4 कप पिठी साखर घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर थोडंसं जायफळ मी यामध्ये किसून टाकलेलं आहे। नंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाकून हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 5 मिनिट व्यवस्थित परतल्यानंतर आपलं हे सारण आता रेडी झालेलं आहे। आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत मी छोटे छोटे पिठाचे गोळे करून त्यांना पुऱ्यांसारखे लाटून घेतलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी यांना अशा कळ्या पाडलेल्या आहेत आणि सर्व बाजूंनी कळ्या पाडून झाल्यानंतर यामध्ये मी सारण भरून हे बंद करणार आहे। सारण भरल्यानंतर वरच्या साईडनी ह्या कळ्या आपल्याला व्यवस्थित बंद करायच्या आहे। व्यवस्थित बंद जर केल्या नाही तर तळताना मोदक फुटण्याची शक्यता असते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी सगळे मोदक हे करून आता तयार ठेवणार आहे आणि सगळे मोदक झाल्यानंतर आपण एकदमच ते तळायला घेऊयात। आणि तुम्ही बघू शकता इथे आपले मोदक तयार करून झालेले आहेत। आता कढईमध्ये गरम तेल करून आपण हे मोदक मंद आचेवर तळायला घेऊयात। गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला हे मोदक तळायचे आहेत। तुम्ही येथे बघू शकता आपले मोदक अजिबातही तेल पीत नाहीत आणि जर तुम्ही पाहिलं तर हे अतिशय खुसखुशीत देखील झालेले आहेत। अशा पद्धतीने आपले बाप्पासाठी तळणीचे मोदक तयार आहेत। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। टिल देन हॅपी कुकिंग। बाय बाय।